नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहता TV9 मराठी। या बातमीपत्रात 100 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। 1998 मध्ये सलीम कुत्ताची एका रुग्णालयात हत्या करण्यात आली, कैलास गोरंट्याल यांचा दावा। तर नितेश राणे यांनी कोणता नवीन सलीम कुत्ता आणला माहित नाही, गोरंट्याल यांचं वक्तव्य। आता तुरुंगात असलेला सलीम कुत्ता कोण आहे? सलीम कुत्ताच्या हत्येवरील दाव्यानंतर दादा भुसेंचा सवाल। सलीम कुत्ता सोबत नाचणाऱ्यांची चौकशी होणार, सलीम कुत्ता प्रकरणाचे धागेदोरे कांजूरमार्गपर्यंत जाणार, संजय राऊतांचं नाव न घेता गोगावलेंची टीका। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा, 2016 मध्ये पदाचा गैरवापर केल्याचा आरोप, ECB कडून बडगुजर यांची चौकशी। मी दिलेली कागदपत्र खोटी असतील तर जाहीर आत्महत्या करेन, खोटे गुन्हे नोंदवू नका, 2016च्या प्रकरणावरून सुधाकर बडगुजर यांचं वक्तव्य। नाशिक पोलीस सलीम कुत्ताचा जबाब घेणार, पोलिसांचे पथक लवकरच येरवडा कारागृहात जाणार, बडगुजर आणि सलीम कुत्ता यांची संबंधित चौकशी होणार। महाराष्ट्रात पुन्हा एकदा NIAच्या धाडी, राज्यात अमरावती तर देशभरात 19 ठिकाणी छापेमारी, ISIS मॉडेल विरुद्ध धाड सत्र सुरू। अमरावतीच्या अचलपूर शहरामध्ये मध्यरात्री NIAची छापेमारी, NIAने एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतल्याची माहिती, ताब्यात घेतलेला विद्यार्थी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतला असल्याचा NIAला संशय आहे। पुण्यात 19 वर्षीय तरुणाची NIAकडून चौकशी, तरुण बंगळुरूच्या ISIS मॉडेलच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी असल्याचा संशय, 19 वर्षीय साफवान शेख, पुलगेटच्या अरिहंत महाविद्यालयाचा विद्यार्थी। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाल्याचा दावा, दाऊद इब्राहिम कराचीतल्या रुग्णालयात दाखल, दाऊदवर विषप्रयोग झाल्याचा सोशल मीडियावर दावा। अंडरवर्ल्ड डॉन दाऊदवर विषप्रयोग झाल्याचा पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमींचा दावा, आरजू काझमींची YouTube चॅनलवरून माहिती। दाऊदवर विषप्रयोग झाल्याच्या दाव्यानंतर पाकिस्तानमध्ये सोशल मीडिया सर्व्हर डाऊन, तर भारताच्या सोशल मीडियात दाऊद ट्रेंडिंगवर। दाऊदबद्दल ज्यांच्याकडे माहिती आहे त्यांना जाऊन विचारा, दाऊद इब्राहिमवर विचारलेल्या प्रश्नावर गिरीश महाजन यांचं उत्तर। सेटलमेंट नीट होत नाही म्हणून मोर्चा काढला का? धारावीसाठीच्या मोर्चावरून राज ठाकरेंची टीका, धारावी पुनर्विकास प्रकल्प परस्पर अदानींना का दिला? राज ठाकरेंचा सवाल। रवींद्र धंगेकरांचं पुन्हा विधान भवनाच्या आवारात आंदोलन, ड्रग्ज प्रकरणात फक्त ललित पाटीलला अटक करून फायदा नाही, ललितच्या संपर्कात असलेल्यांना अटक करण्याची धंगेकरांची मागणी। रोहित पवारांनी अधिवेशनात जॅकेटवर लिहून आणल्यात मागण्या, नको पोकळ घोषणा, 60,000 शिक्षक भरती करा, रोहित पवारांची मागणी। उद्धव ठाकरे अरविंद केजरीवालांची भेट घेणार, संजय राऊतांकडून भेटीबाबत दुजोरा, तर ठाकरे केजरीवाल भेटीच्या बातमीनं काँग्रेस नेते विचलित। सरसकट आरक्षण देण्याचा कुठलाच नियम नाही, सरसकट आरक्षण देण्याचा नियम कायदा कुठेही नाही, गिरीश महाजन यांचं मोठं वक्तव्य। मुख्यमंत्री शिंदे खोटं बोलल्यास चिठ्ठी उघड करू, मुख्यमंत्री प्रामाणिकपणे दाखवतील, आम्हाला विश्वास, जरांगे पाटलांचं वक्तव्य। आम्ही सरकारला अल्टिमेटम दिला नाही, सरकारनं आमच्याकडून तारीख घेतली, जरांगे पाटलांचं वक्तव्य। कोण काय बोलतं यापेक्षा मुख्यमंत्री काय बोलतात हे महत्त्वाचं, मराठा आरक्षणात काही जण अडथळा आणत आहेत, आरक्षणावरून गोगावलेंची भुजबळांवर टीका। नागपुरात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नावर बैठक, बैठकीमध्ये कांदा प्रश्नावर महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता। मराठा समाजाच्या नोंदी आढळल्या तर भुजबळांनी विरोध करू नये, रावसाहेब दानवेंचा भुजबळांना सल्ला, नोंदी असलेल्यांना आरक्षण मिळायला हवं, दानवेंचं मत। जास्त नोंदी सापडल्या म्हणजेच बोगस नोंदी आहेत असं नाही, कदाचित अनेक वर्ष कुणबी नोंदी शोधल्या गेल्या नसतील, शंभूराज देसाई यांचं हे वक्तव्य। मराठा आरक्षणाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक, संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली चर्चा, क्युरेटिव्ह पिटिशन, शिंदे समिती अहवाल आणि इतर तांत्रिक बाबींवर चर्चा होणार। एक देश एक निवडणूक बाबत आज महत्त्वपूर्ण बैठक, संध्याकाळी 4:30 वाजता बैठकीचं आयोजन, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीची बैठक। लोकसभा निवडणुकीसंदर्भात बैठकीत चर्चा झाली, कोणकोणते मतदारसंघ लढवायचे या संदर्भात चर्चा झाल्याची राज ठाकरेंची माहिती। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत जागांच्या अदलाबदलीची चर्चा, उदय सामंत यांची माहिती, तर जागावाटपासंदर्भात तिन्ही नेते निर्णय घेतील, सामंत यांचं वक्तव्य। फडणवीसांना सध्या ज्युनियरच्या हाताखाली काम करावं लागतंय, फडणवीसांना विपश्यनेची गरज, संजय राऊतांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका।
महाराष्ट्र दिल्लीचं पायपुसणं झालंय. राज्यातील सर्व निर्णय दिल्लीतून घेतले जातात. संजय राऊतांचा शिंदे सरकारवर, फडणवीस सरकारवर हल्लाबोल. संजय राऊतांमुळेच शिवसेनेची ना घर का ना घाट का अशी स्थिती. राऊतांनी आमची काळजी करू नये, तुमच्या पक्षाची अवस्था बघा. राऊतांच्या टीकेला गिरीश महाजनांचं उत्तर. इंडिया आघाडीची बैठक वांझोटी, वातावरण निर्मितीचा प्रयत्न. आगामी निवडणुकांपर्यंत इंडिया आघाडी टिकणार नाही. रावसाहेब दानवेंची इंडिया आघाडीवर खालच्या भाषेत टीका. लासलगावमध्ये कांदा निर्यात बंदी विरोधात शेतकरी आक्रमक. लासलगाव बाजार समितीत संतप्त शेतकऱ्यांकडून कांदा लिलाव बंद. लासलगावमधील कांदा आंदोलनावर मराठा आणि धनगर समाजाच्या शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक. भुजबळांवर टीका करू नका, ओबीसीतील धनगर समाजाच्या शेतकऱ्यांचा इशारा. ठाण्यात ओबीसी समाजाची जनगणना करण्यासाठी गाव व्यवस्थापन सॉफ्टवेअर ॲप सुरू. ओबीसी कोऑर्डिनेटरच्या माध्यमातून प्रत्येक गावात जाऊन 15 सेकंद कुटुंबांची नोंदणी पूर्ण करणार.